परंतु भारतीय जनता पार्टीला TMCच्या कार्यालयाची तोडफोड करणे, त्यांचे जिथं जिथं तृणमूल काँग्रेसचे लोगो दिसतात किंवा चिन्ह दिसतात किंवा नाव दिसतात त्यांचं तोडफोड आणि रंगरंगोटी करणं किंवा त्यांच्यावरती प्रेशर आणून त्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं, त्यांच्या ऑफिसच्या जे काही सामग्री आहे यांची तोडफोड करणं, त्यांच्या जे फाईल्स आहेत ऑफिसमधल्या त्या जाळणं, या सगळ्या गोष्टीला परमिशन कोणी दिली? संविधान काय सांगतं की ज्यांची सत्ता, ज्यांच्या जास्तीत जास्त सीट्स ज्या विधानसभामध्ये आल्या त्यांचं सरकार स्थापन होणार आणि भारतीय जनता पार्टीच्या सीटची मेजॉरिटी असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होणार, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार. परंतु संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिला नाही की एखादा पक्ष पडला म्हणून त्या पक्षाची नासधूस करणं, त्यांच्या कार्यकर्त्यावरती मारहाण करणं, त्यांच्या ऑफिसची तोडफोड करणं किंवा मग जिथं कुठं ते काही त्यांचं निशाणी दिसेल त्याची विल्हेवाट लावणं, हे कुठल्या कायद्यामध्ये आणि कुठल्या संविधानाच्या आर्टिकलप्रमाणे तुम्हाला ही परमिशन मिळाली हे मात्र मला कळत नाही. निवडणुकीच्या पूर्वी काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. सर्वात जास्त जर जे काही फोर्स असतात, पोलीस यंत्रणा असेल, SRPF असेल, CRPF असेल, या सगळ्या ज्या फोर्सचा वापर त्या बंगालमध्ये करण्यात आला. बंगालच्या जनतेवरती फोर्सचा वापर करून दबाव टाकण्यात आला. त्याचबरोबर SRIच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांची त्याच्यामधून नावं वगळण्यात आली आणि जिथं कुठं वाटतं की इथं आपली जागा येऊ शकत नाही तिथल्या भागांच्या SRI मार्फत मुस्लिमांची मतदान कमी करण्यात आली. हे जरी केलं असलं तर त्याच्यापूर्वीही आपण थोडंसं बघितलं तर तिथं ED, CBI आणि इतर ज्या काही केंद्रीय यंत्रणा आहेत यांनी मात्र जोरदार अशी भारतीय जनता पार्टीची जी चाटुगिरी म्हणता येईल त्याला किंवा मग त्यांचं जे कार्यकर्ता बनवून जी यंत्रणा काम करत होती हे मात्र खूप भयावह आहे आणि देशाच्या या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही. आणि माझं युवकांना थेट आव्हान आहे की हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहात, मग पक्ष कुठलाही असू देत, राज्य कुठलाही असू देत, परंतु हे देशावरच्या लोकशाहीवरती आणण्याचं आणि देशाची लोकशाही संपवण्याचं एक षडयंत्र नव्हे तर जवळपास संपुष्टात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा आपल्याला प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की जे आत्ता भारतीय जनता पार्टी बंगालमध्ये जी कार्य करते ते बरोबर आहे का? जर का बरोबर असेल तर तसं ती कमेंट